नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा सारंग ज्या ट्रेनमध्ये गेलेला असतो त्या ट्रेनला मोठा अपघात झालेला असतो ही न्यूज जेव्हा टी व्हीवर सर्वजण पाहतात तर सर्वांना धक्का बसतो. नाना म्हणतात की ऋषिकेश, अरे आपला सारंगसुद्धा याच ट्रेनने गेला होता. तर ऋषिकेश म्हणतो की हो. ऐकून तर नाना खूप रडायला लागतात. तर सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश, काहीतरी कर लवकर, तू सारंगला फोन कर की तो सुखरूप आहे ना. तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते आणि तिला सारंगची खूप काळजी लागते. ऋषिकेश म्हणतो की आई, आपल्या सारंगला काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. तेव्हा जानकी सुद्धा सुमित्राला समजावते आणि आधार देते. सारंग भाऊजींना आई काही होणार नाही. की ऋषिकेशला म्हणते की आओ, टीव्हीवर नंबर फ्लॅश होतो, तुम्ही त्या नंबरवर फोन लावा आणि चौकशी करा. तर ऋषिकेश घाईनेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि टीव्हीवर तो नंबर घेऊन लगेच त्या नंबरवर फोन करतो. तर लगेच जानकी ही सुमित्राला म्हणत असते की आई, आता ते फोन करतात, आपल्याला कळेलच काय आहे ते, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा नाना सुद्धा खूप घाबरतच म्हणतात की अरे लागला का फोन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बिजी येतो, मी पुन्हा एकदा ट्राय करतो. आणि त्याच वेळेस ऋषिकेशचा फोन लागतो. तर ऋषिकेश फोनवर बोलत असतो की जी मेरा भाई उस ट्रेन ने था, सारंग रणदिवे, सारंग पुरुषोत्तम रणदिवे. आणि त्याच वेळी सर्वांच्या डोळ्यात पाणी येत असते आणि ऋषिकेश जेव्हा फोनवर ऐकतो त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय. तर सर्वजण ऋषिकेशला विचारतात की अरे ऋषिकेश, काय झाले. जानकी म्हणते की ऋषिकेश सांगा की ते काय म्हटले ते. त्या अगोदरच सुमित्रा लगेच सारंग म्हणून लगेच तिला चक्कर येते आणि ती खाली पडणार. तो ऋषिकेश आणि जानकी तिला धरतात. तेव्हा जानकी घाईने सुमित्राला पाणी पिण्यासाठी देते. सुमित्रा खूप रडतच म्हणते की ऋषिकेश, आपला सारंग तर सुखरूप असेल ना रे. आणि टीव्हीकडे तिचे लक्ष असते. अरे ते नदीत काय दाखवतात. तर नाना रडतच म्हणतात की सुमित्रा, अगं स्वतःला सावर जरा. जानकी सुद्धा रडत म्हणते की सारंग भाऊजींना काही होणार नाही, आई तुम्ही काळजी करू नका, ते सुखरूप असतील, देव आपल्या पाठीशी आहे आई, त्यांना काही होणार नाही. तेव्हा नाना सुद्धा देवाला हात जोडतात. तर ऋषिकेश आईला म्हणतो की आई, तू काही काळजी करू नकोस, मी लगेच निघतो, कुठल्याही परिस्थितीत मी सारंगला सुखरूप घरी घेऊन येईन, तू काळजी करू नकोस. ऋषिकेश नानांना म्हणतो की तुम्ही आणि आई काळजी करू नका आणि जानकीला म्हणतो की तू यांच्याकडे लक्ष दे, मी येतो. असे बोलून ऋषिकेश लगेच घटनास्थळी येतो. परंतु तेथे सर्व लोकांची खूप गर्दी झालेली असते आणि ज्यांचे त्यात नातेवाईक असतात, काहींचे नातेवाईक हे यांच्या डेड बॉडी असतात आणि काहींचे जखमी झालेले असतात. तर काही सर्वजण खूप रडत असतात. तर ऋषिकेश सर्व बघून खूप हतबल होतो आणि देवा, अरे माझा सारंग कुठे असेल म्हणून तो सारंगला इकडे तिकडे शोधत असतो. सगळीकडे आरडाओरड सुरू असते आणि त्या यादीमध्ये नाव बघण्यासाठी इतका आरडाओरड सुरू असतो, कुणाचे काही कुणाला समजत नसते. सर्वजण इतकी गर्दी करतात आणि मोठ्याने आपल्या नातेवाईकांचे नाव सांगत असतात. ऋषिकेश सुद्धा तेथे येतो आणि सारंग रणदिवे असे म्हणत असतो. तर पोलीस असतात, तर ते सर्व गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करून त्यांना शांत राहायला सांगत असतात. परंतु लोक काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा लोक इतका आरडाओरडा करतात आणि ती यादी सुद्धा ते फाडून टाकतात. तेव्हा तो माणूस म्हणतो की काय केले तुम्ही हे सर्व, यामध्ये या सर्व लोकांची यादी होती आणि तेच तुम्ही यादी फाडून टाकली. सर्व नातेवाईक रडत सुद्धा असतात आणि मोठ्याने आपल्या नातेवाईकांचे नाव घेऊन आरडाओरडा सुद्धा करत असतात. तेव्हा त्या यादीचे जे तुकडे असतात कागदाचे ते फेकून दिलेले असतात. तर सर्वजण तेथे तुटून पडतात. ऋषिकेश सुद्धा ते तुकडे उचलतो आणि त्यामध्ये सारंगचे नाव कुठे आहे हे शोधत असतो. त्यानंतर इकडे जानकी ही सुमित्राला म्हणते की आई शांत व्हा आणि हे पाणी घ्या. तेवढ्यात लगेच आजी पुढे येते आणि जानकीच्या हातातील ग्लास घेते आणि जोराने फेकून देते. सर्वजण आजीकडे बघत असतात. तर आजी लगेच म्हणते की पाणी देण्याचे हे तुझे नाटक बंद कर, तुझ्या हाताने ती काही घेणार नाही, सांगता येत नाही, कदाचित तू त्यात विष सुद्धा घातले असेल. जानकीला हे ऐकून धक्काच बसतो आणि सुमित्रा आणि नाना यांना सुद्धा आजीचा राग येतो. नाना म्हणतात की काय हो सासूबाई, तुम्ही भानावर आहात ना, काय बोलतात तुम्ही हे. तर आजी लगेच पुढे येते आणि हात जोडून म्हणते की क्षमा करा जावई बापू, मी जे खरं आहे तेच बोलते. हिने आपल्या नवऱ्याला विमानाने पाठवले आणि माझ्या लाडक्या नातवाला हिने ट्रेनने पाठवले, म्हणून हे सर्व घडले. तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येते. जानकी म्हणते की नाही आजी, मी तुम्हाला खरंच सांगते की फ्लाईटचं तिकीट मिळत नव्हते म्हणून दोन्ही फ्लाईट
फूल होत्या, सारंग भाऊजींना शिकता यावे आणि त्यांच्या हितासाठीच मी त्यांना पाठवले होते. तर लगेच ऐश्वर्या येते. बरोबर आहे तुमचं, कारण या घरात फक्त सर्वांचे हित तुम्हालाच कळते, त्यामुळे तुम्हाला जे वाटते तेच तुम्ही समोरच्यावर लादता. मग ते समोरच्याला आवडत असो किंवा नाही याचा तुम्हाला काही फरक पडतच नाही. तुमचाच शब्द या घरात शेवटचा असतो. अहो, इच्छा नसताना माझे सारंग तिकडे बेंगलोरला गेले. ते नको नको म्हणत होते तरी सुद्धा तुम्ही त्यांना पाठवलेत. ऐश्वर्या रडत असते. फ्लाईटचं तिकीट नसताना ट्रेनचे तिकीट तुम्ही त्यांना काढून दिले आणि त्यांना पाठवले, आणि ते जर परत नाही आले तर त्याला कोण जबाबदार आहात? तुम्हीच ना. कुठे असतील माझे सारंग? काय झाले असेल त्यांचे? म्हणून ऐश्वर्या रडतच सोप्यावर बसते. तर जानकीला आणखीनच रडायला येते, कारण हे सर्व आरोप तिच्यावर केले जातात. तेव्हा सुमित्रा घाईने ऐश्वर्या जवळ येते आणि तिला मिठीत घेऊन म्हणते की अगं बाळा, रडू नकोस, असे काही होणार नाही. तर ऐश्वर्याला आणखीनच रडायला येते आणि ती सुमित्राच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागते. सारंग सुखरूप असेल, नको रडू म्हणून सुमित्रा तिला समजावते. नानांच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येत असते. तर जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि घाईने सुमित्रा आणि ऐश्वर्या जवळ येते. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की अगं मी आहे ना तिच्याजवळ, तू पटकन ऋषिकेशला फोन कर आणि विचार की सारंगचे काय झाले ते. तेव्हा जानकी रडतच म्हणते की आई, मी त्यांना आत्ताच फोन केला होता. तेव्हा सुमित्रा सुद्धा जोराने आवाज करत आणि रडत म्हणते की मग परत कर जा. तेव्हा जानकी मात्र तिथेच उभी असते. तर सुमित्रा तिच्यावर पुन्हा ओरडते की अगं जा. ऐश्वर्याचे नाटक सुरूच असते. तर सुमित्रा तिला म्हणते की अगो बाळा, शांत हो, असा धीर सोडून कसे चालेल, आपल्या सारंगला काही होणार नाही. आणि ऐश्वर्याचे हे पूर्णपणे नाटक सुरू असते. त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या यादीमध्ये सारंगचे नाव शोधत असतो आणि सर्वजण ही झटापट करून ती यादी हिसकावत असतात. तेव्हा ऋषिकेश जोराने ओरडत असतो की आओ माझा भाऊ सारंग. तर तो माणूस म्हणत असतो की आओ, ह्या यादीमध्ये नाव आहे पण तुम्ही सर्वांनी ती फाडून टाकली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अहो, पण यात नाव सुद्धा व्यवस्थित वाचता येत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो की आहे, सर्वांची नावं आहेत, मी वाचून दाखवणार होतो पण या सर्वांनी गोंधळ घातला आणि लिस्ट फाडून टाकली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता मी कुणाला विचारू, म्हणून तो लगेच त्या इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतो आणि साहेब माझा भाऊ. तर ते सर्वजण त्यांना सांगत असतात की तुम्ही शांत व्हा आणि सर्वांचा एका आवाजात गोंधळ सुरू असतो. तेव्हा ऋषिकेश त्या इन्स्पेक्टर जवळ येतो. तर त्यांना विचारतात की तुम्ही कोण? तर ऋषिकेश सांगतो की मी ऋषिकेश रणदिवे, माझा लहान भाऊ सारंग रणदिवे या ट्रेन मध्ये होता, आणि हात जोडून म्हणतो की साहेब प्लीज तुम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करा. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, ट्रेनचे 4 डबे या ब्रिजवरून खाली नदीत कोसळले, 200 पेक्षा जास्त माणसं दगावलीत, कोणीही वाचलेले नाही. तेव्हा ऋषिकेशला तर आणखीन डोळ्यात पाणी येते आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो की साहेब डबे कोणते होते, प्लीज मला त्याचे नंबर सांगा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुमचे भाऊ कोणत्या डब्यामध्ये होतात, त्याचा नंबर प्लीज सांगतात का? तेव्हा ऋषिकेश लगेच तो नंबर सांगतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हे हवालदारांना त्या यादीत चेक करायला सांगतात. तेव्हा तो हवालदार चेक करून सांगतो की सर तो सुद्धा डबा कोसळला. ते ऐकून तर ऋषिकेशचा तर आणखीन धक्काच बसतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशकडे बघत म्हणतात की आय एम सॉरी, तो सुद्धा डबा ब्रिजवरून खाली कोसळला, त्यातील कोणी एक सुद्धा वाचलेले नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की वाटतं मला सर साहेब त्या सारंगला काही होणार नाही, आणि हात जोडून म्हणतो की साहेब तुम्ही प्लीज त्याला शोधा, तो येथेच कुठेतरी असेल, मी तुमच्या पाया पडतो. म्हणून ऋषिकेश त्या इन्स्पेक्टर साहेबांच्या पाया पडतो आणि तेवढ्यात एक हवालदार येतो आणि साहेब आणखीन एक बॉडी सापडली असे म्हणतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब लगेच ऋषिकेशला विचारतात की तुमचा भाऊ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा त्याने कुठल्या रंगाचे कपडे घातले होते? तेव्हा ऋषिकेश सांगतो की निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती. तेव्हा हवालदार म्हणतात की हो सर, कारण त्या बॉडीवर सुद्धा निळ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्टच आहे. ते ऐकून तर ऋषिकेश पूर्णपणे हादरतो. ऋषिकेश म्हणतो की नाही, सारंगला काहीच होणार नाही, नक्की ती डेड बॉडी माझ्या भावाची नसेल, साहेब तुम्ही एकदा बघा. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशला म्हणतात की तुम्हीच एकदा खात्री करून घ्या. तेव्हा ऋषिकेश धावतच तिकडे येतो. तर इकडे घरी नानांना तर खूप टेन्शन येते, त्यांना सारंगचीच काळजी वाटत असते. जानकी इकडे आपल्या रूम मध्ये येऊन खूप रडत असते. तर नाना तिच्याजवळ येतात आणि जानकी बेटा तू रडू नकोस, अगं ऋषिकेश आम्हाला सर्वांना तुझ्यावर सोपवून गेलात. जानकी म्हणते की नाना, तर नाना म्हणतात की हो, आज पहिल्यांदा मी तुझ्या डोळ्यात संकटाच्या वेळी अश्रू बघतो. अगं नेहमी तू या घराला धीर देणारी तूच आहे, आणि जानकी तूच खसली तर कसे होईल सांग बरं. तेव्हा जानकी रडत म्हणते की नाना, ऐश्वर्याला असे वाटते की मी सारंगला मुद्दाम
ती म्हटली की मी सारंग भाऊजींना जबरदस्तीने, नाना मला मान्य आहे की मी जबरदस्ती केली पण त्यांच्या भल्यासाठी. सगळ्यांना माहिती आहे की मी त्यांना सेमिनार साठी का पाठवले होते, पण मला स्वप्नात सुद्धा असे वाटले नव्हते की काहीतरी असे विपरीत घडेल म्हणून. तेव्हा जानकी नानांसमोर हात जोडते आणि नाना सॉरी म्हणून खूप रडू लागते. नाना हे जानकीला समजवतात, जानकी आम्हाला माहिती आहे तू इतके मनाला लावून घेऊ नकोस. अगं ऐश्वर्या घाबरली ते साहजिकच आहे, ती दुःखात आहे, तिचे बोलणे तू मनाला लावून घेऊ नकोस. मला पूर्ण खात्री आहे की सारंगला सुखरूप ऋषिकेश पुन्हा घेऊन येईन, तू काळजी करू नकोस. आणि इकडे जे घटना घडलेली असते त्या ठिकाणी ज्या डेड बॉडी असतात तर ते हवालदार ऋषिकेशला तेथे घेऊन येतो आणि हे बघा ती डेड बॉडी असे म्हणतो तर ऋषिकेशचे पूर्णपणे हातपाय हे थरथर कापतात. आपल्या मनावर आणि काळजावर दगड ठेवत तो त्या डेड बॉडी जवळ येत असतो. तसतसे त्याला सारंग बरोबरचे आतापर्यंत जे काही सुखाचे क्षण असतात ते सर्व आठवतात आणि ऋषिकेशच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते. सारंग त्याला म्हटलेलं असतं की ही सर्व जबाबदारी मला सांभाळता येणार नाही आणि तुझी जागा दादा मी कधीच घेऊ शकत नाही. माझी जागा असेल तर ती तुझ्या पायाशी. आणि तो चेहरा बघण्यासाठी त्याचे धाडस होत नसते. तो देवाला म्हणतो की देवा मला नाही बघायचा तो चेहरा, माझ्या तितके धाडस नाही. म्हणून तो आपला हात लगेच मागे घेतो. त्यानंतर इकडे नाना हे आणि सुमित्रा आपल्या रूम मध्ये येतात. तर नाना सुमित्राला म्हणतात की अगं ऐश्वर्या वाटेल तसे जानकीला बोलत होती, तू मात्र तिला अडवायला हवे होते. जानकीने काय केले ते सांग बरं. म्हणून नानांची खूप चिडचिड होत असते. तर सुमित्रा म्हणते की आओ पण ऐश्वर्याची काही चूक नव्हती, ऐश्वर्या काय चुकीचे बोलली. मुळात सारंगला जानकीने बँगलोरला पाठवायलाच नको होते, विमानाचे तिकीट मिळत नाही मग सोडून द्यायला हवे होते ती, पण तिने हट्टच धरला होता आणि तिच्या हट्टाने तिने सारंगला ट्रेनने पाठवले आणि शेवटी हे घडले. इतका मोठा अपघात झाला. तर नाना म्हणतात की अगं सुमित्रा असे काय करतेस, तू सुद्धा तसेच बोलायला लागली. म्हणजे जानकीला माहित होते की ह्या ट्रेनचा अपघात होणार आहे आणि या ट्रेनने सारंगला जाऊन दे म्हणून. सुमित्रा म्हणते की मुळात सारंगला ट्रेनने बँगलोरला पाठवायची गरजच काय होती. तेव्हा नाना म्हणतात की जरा समजून घे, अगं तुझं मन तिला जिंकायचे होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की का मी जानकी आणि ऋषिकेशच्या बाबतीत असे काय केले की तिला माझे मन जिंकायचे होते आणि तिने हे सर्व केले. नाना म्हणतात की सुमित्रा जरा शांत हो, घरात एकतर सर्वजण घाबरलेले आहेत आणि त्यात तू असे आरोप करून एकमेकांची मन दुखवायला नको, एवढंच माझं म्हणणं आहे. सुमित्रा म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, एकतर आपल्या सारंगला अपघात झाला, तो कुठे कसा काय परिस्थिती आहे याबद्दल काहीच माहिती नाही आणि तुम्ही तर मलाच दोष देता. म्हणून सुमित्रा आणखीन रडत असते. नाना म्हणतात की अगं मी तुला दोष नाही देत, फक्त काट्याचा नायटा होऊ नये म्हणून मी काळजी घेतो, फक्त एवढेच. आणि हे बघ सुमित्रा तू गैरसमज करून घेऊ नकोस, जी गोष्ट जपण्यासाठी आपण धडपडलो, फूट पडू नये म्हणून आपण किल्ला लढवला, परंतु आता तीच गोष्ट आपल्या समोर घडेल असे वाटते. आणि ऐश्वर्या आहे ना, तर सुमित्रा लगेच म्हणते की ऐश्वर्याची यात काही चूक नाही, निदान यावेळी तरी तिची चूक नाही, तुम्ही तरी तिला समजून घ्या. जे नवीन लग्न झालेले आहे यामागे ऐश्वर्या चुकली असेल, परंतु यावेळेस मात्र नाही, तुम्ही तिला प्लीज समजून घ्या. नाना तर डोक्याला हात लावतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र आपल्या रूम मध्ये येते आणि आपल्या डोळ्यातील पाणी बोटावर घेऊन ती फेकते आणि डॅडा एकतर रडू रडू खरंच माझं डोकं तर दुखतेच, परंतु घरात काय परिस्थिती झाली सांगता येत नाही. तर साईजी काळाराव म्हणतात की अगं काय सांगतेस, बेस्टच झाले, तर तू करायला गेली एक आणि एकावर एक तुला फ्री असे गिफ्ट मिळाले. ऐश्वर्या तर खुश होऊन डॅडाला सांगत असते की डॅडा या सर्वाचे खापर आता त्या जानकीवर फुटले, खरंच काय मजा येते काय सांगू मी तुम्हाला. या सर्व सिच्युएशन मध्ये सगळ्यात अवघड किल्ला होता आणि जो आसान असा चुटकी वाजवत माझ्या राज्यामध्ये येऊन पडला. आणि डॅडा ऋषिकेश आणि जानकी फार दिवस या घरामध्ये नाही राहू शकणार आणि तो बिचारा आजीचा लोकरीचा गुंडा आणि तो आता परत येईल असे मला तर नाही वाटत. पण जाऊन द्या, इतका सुद्धा तो वाईट नव्हता, बिचारा चांगला होता. या घरात एकच ते माझं साधन आणि झाला बिचारा तो सुद्धा गेला. पण डॅडा तुम्हाला जरा अंदाज येतो का हे जे काही घडले त्यावरून, आणि आता हा लोकरीचा गुंडा तर गेलाच आणि यांना तर माझ्याशिवाय काही पर्याय तर नाहीच. मग डॅडा आता हे घर तर सोडा, पण रणदिवे फॅमिलींचा हा बनलेला जो बिझनेस आहे कसा माझ्या ताब्यात घेते तो बघाच तुम्ही, आणि आता हेच माझे नेक्स्ट ध्येय असेल. तेव्हा सयाजी म्हणतो की पोरी जरा सांभाळून, आणि तुला सांगायची तर गरज नाहीच, पण सर्व करून नामानिरळ कसे राहायचे ह्या तर तू उत्तम झालीच आणि आता हेच बघ. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा चला आता या लवकर येथे सातवण करण्यासाठी, तुमचा लाडका जावई सापडत नाही, हरवला तो.
आणि तो परत कधीच येणार नाही असे मला तरी वाटते। सयाजी काका म्हणतात की हो येतोच, लगेच येतो। त्या नाण्याची साठवण सुद्धा करतो आणि जोरजोराने हसायला लागतो। ऐश्वर्या म्हणते की हो नक्की या आणि फोन ठेवते। त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या डेड बॉडी जवळच उभा असतो आणि त्याला त्या डेड बॉडीवरचा ते कापड काढू की नको असे होत असते आणि लगेच तो त्या डेड बॉडीवरील कापड काढतो आणि समोर पाहतो तर काय त्याला खूप मोठा धक्का बसतो। हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये जानकी ऋषिकेशला फोन करते की सारंगबद्दल काही कळले का। तेव्हा ऋषिकेश मोठमोठ्याने रडायला लागतो आणि डेड बॉडी सापडली असे म्हणतो। ते ऐकून तर जानकीला धक्काच बसतो आणि इकडे जानकी लगेच येऊन सुमित्राला सांगते तर सुमित्राच्या जोरात छातीत कळ निघते आणि सुमित्रा सुद्धा ही जानकीच्या खाली कोसळते तर जानकी तिला धरते। त्यानंतर इकडे गुलाबदादा हे ऐश्वर्याला सांगतात की वहिनी तुम्हाला समजले का। ऐश्वर्या म्हणते की काय। अहो आईंना अटॅक आला तेव्हा आजीच्या हातातील पूजेची थालीच म्हणजे ते सर्व फुलं खाली पडतात। तर इकडे सुमित्राला घाईने हॉस्पिटलला आणले जाते। जानकी ही सुमित्राच्या हातात हात देऊनच असते आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेले जाते। तेव्हा जानकी डोकावून आईला बघत असते। तेव्हा आता घरावर आलेले हे संकट जानकी कसे सावरणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।